स्टुडंट्स पहा, different values of lateral magnification for different position of the object. ऑब्जेक्ट ची पोझिशन नुसार m ची व्हॅल्यू ठरते. ऑब्जेक्ट ची पोझिशन कुठे आहे त्याच्यानुसार लॅटरल मॅग्निफिकेशन ची व्हॅल्यू ठरते. तुम्हाला इथे मी 5 पोझिशन दिलेले, 5 पोझिशन कोणाच्या ऑब्जेक्टच्या. आता पहिलं लक्षात घ्या स्टुडंट्स, पहिली जी तुम्हाला अट आहे तो जो ऑब्जेक्ट आहे ना इन्फिनिटी आहे, म्हणजे मिरर पासून किंवा लेन्स पासून, मिरर पासून किंवा लेन्स पासून तो कशी आहे इन्फानाइट डिस्टन्स वरती आहे. कुठे आहे तो इन्फानाइट डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टचा अंतर फायनाइट नाही, इन्फायनाइट आहे. आपण त्यालाच काय म्हणतो इन्फिनिटी त्याला म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो इन्फिनिटी त्याला आपण म्हणतो. ओके, मग हे इन्फिनिटी पोझिशन वरती आहे. यू कुठे आहे इन्फिनिटी पोझिशन वरती आहे. तेव्हा स्टुडंट इमेज कुठे येते, इमेज तर कुठे येते माहिती आहे का, तुमचं जो की मिरर आहे, मिरर पासून फोकल लेंथ च्या अंतरावरती इमेज येते. फोकल अंतरावरती काय होते इमेज येते. आणि तुमची जी साईज तेवढी असते, जेवढी फोकल लेंथ असेल तेवढं त्याचं ते साईज किंवा डिस्टन्स असतं. अशा परिस्थितीमध्ये हे बघा, तुम्हाला मॅथ येत असेल, येत असेल म्हणजे येतच आहे असं काही नाही. व्ही किती झालं बरोबर आहे, व्ही किती झालं एफ झालं, यू किती झालं इन्फिनिटी झालं. एखाद्या संख्येला आपण इन्फिनिटीने जर भागलं त्याचं उत्तर किती येतं 0 येतं. म्हणजे काय आहे फोकल लेंथ किती आहे, फोकल लेंथ समजा 1 आहे. आपण 1 ला इन्फिनिटी संख्येनं, इन्फिनिटी संख्या म्हणजे कसं जे मोजताच येत नाही अशा संख्येने भागलं, म्हणजे संख्या जर खूप मोठी असेल तर त्याचं उत्तर किती येतं 0 येतं. आहे का नाही. आता मी जर म्हणाल तुम्ही समजा आपल्याकडे 20 मुली आहेत, 20 मुलीमध्ये आपण एक चॉकलेट वाटायचा प्रयत्न केला, किती 1, तर त्याला मिळणारं प्रमाण काय सर्वांना छोटं भाग येऊ शकतो. मात्र काय झालं अचानकपणे आणखी दुसरे डायरेक्टली 180 मुली आल्या, म्हणजे 200 मुली झाल्या आणि प्रत्येकाला वाटायचा प्रयत्न केला आपण, तर सर्वांना काय येतं काहीच येत नाही, म्हणजे 0 येऊन जातं. असं जेवढी संख्या जास्त झाली तेवढी मिळणारं प्रमाण काय झालं कमी होतं, कळत होतं की नाही. म्हणजे मिळणारं जे प्रमाण आहे ते काय झालं की 0 होऊन जातं. आहे का नाही. तसा प्रकार आहे हे एफ भागिले इन्फिनिटी आहे. कोणत्याही संख्येला इन्फिनिटीने भागल्यानंतर उत्तर किती येतं रे 0 येतं, ते लक्षात ठेवा. म्हणून या रूल प्रमाणे m ची किंमत किती झाली 0 झाली. म्हणजे ऑब्जेक्ट जर इन्फिनिटी पोझिशन वरती असेल तर इमेज ची साईज किती असते किंवा इमेजचं अंतर किती असतं, 1 फोकल लेंथ एवढं असतं. किती असतं साईज किती असते 1 फोकल लेंथ एवढं असतं. लॅटरल मॅग्निफिकेशन किती असतं 0 असतं. हे डोक्यामध्ये फिट करून ठेवायला का. मी तुम्हाला काय म्हणालो ऑब्जेक्ट कसं आहे इन्फिनिटी डिस्टन्स वरती आहे, तेव्हा इमेज किती मोठा असतो, इमेज एका फोकल लेंथ एवढा असतो. आणि लॅटरल मॅग्निफिकेशन किती येतो 0 येतो. हे तुमचं पहिली कंडिशन झाली, तुमची पहिली पोझिशन झाली. दुसरी पोझिशन पहा स्टुडंट्स, यू कसा आहे, यू हा म्हणजे एक ऑब्जेक्ट कसा आहे 2 फोकल म्हणजे काय फोकल लेंथ आहे, 2 फोकल लेंथ पेक्षा सुद्धा मोठा आहे. यू कसा आहे 2 फोकल लेंथ पेक्षा मोठा आहे. तेव्हा व्ही म्हणजे इमेज कशी असते एका फोकल लेंथ पेक्षा मोठं आणि 2 फोकल लेंथ पेक्षा छोटं. एका फोकल लेंथ पेक्षा मोठं आणि 2 फोकल लेंथ पेक्षा छोटं कोण असतं इमेज असतं. लक्षात घ्या यू कसा आहे मोठा
असेल तर व्ही म्हणजे इमेज कशी असते, एका फोकल लेंथ पेक्षा मोठी आणि 2 फोकल लेंथ पेक्षा छोटी या मध्यम साइज मध्ये ती असते. अर्थ म्हणजे इथं बघा, आता लक्षात घ्या पोरांनो, की व्ही कसं आहे, व्ही हा छोटा आहे, कोणापेक्षा छोटा आहे, व्ही हा छोटा आहे, कोण छोटा आहे, यू पेक्षा छोटा आहे. म्हणजे व्ही ला आपण जर छोट्याला मोठ्याने भरलं तर किती येतं, 0. समथिंग येतं, 0.12 काहीतरी येतं, म्हणजे 1 पेक्षा काय आहे, लहान आहे. 1 पेक्षा लहान आहे म्हणजे m काय झालं, 1 पेक्षा लहान झालं. m कशी झाली, 1 पेक्षा लहान झाली. आता तुम्हाला u कसा आहे, u कसा आहे, 2 फोकल लेंथ पेक्षा मोठा असेल तेव्हा इमेज किती राहते, एका फोकल लेंथ पेक्षा मोठी 2 फोकल लेंथ पेक्षा छोटी असते. आणि या परिस्थितीमध्ये, या पोझिशन मध्ये लॅटरल मॅग्निफिकेशन हे 1 पेक्षा कशी असते, लहान असते. ओके, हे झालं तुमचं दुसरी आणि पहिली, ह्या 2 अटी आपण शिकल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, तिसरी अट शिकायचं आहे. यू पोझिशन म्हणजे ऑब्जेक्टची जे काही साईज आहे एका फोकल लेंथ एवढी आहे, किती आहे, एका फोकल लेंथ एवढी आहे. मग कमी झाली, ठीक आहे, काय झालं ते ऑब्जेक्ट झाले कमी झाले, तेव्हा इमेज किती येते, मग इन्फिनिटी येते. इमेज किती येते, इन्फिनिटी. इमेज जेव्हा इन्फिनिटी येते तेव्हा इन्फिनिटी येते म्हणजे काय, ते मोजताच येत नाही बा. इन्फिनिटी येते म्हणजे किती येते, मोजताच येत नाही, अशी इमेज. मग जेव्हा व्ही मोजता येत नाही, व्ही काय झाली, इन्फिनिटी झाली. बघा m चा फॉर्म्युला काय आहे, m v/u आहे. हे वरचा झाला इन्फिनिटी, खालचा झाला किती, m. इन्फिनिटीला जरी f ने बघला तरी उत्तर किती येतं, 0 येतं. 0 येतं म्हटल्यापेक्षा त्याला ते पण किती येतं, इन्फिनिटीच येतं. इन्फिनिटी बाय f इक्वल उत्तर किती आहे, इन्फिनिटी. f बाय इक्वल 0 आहे, परंतु इन्फिनिटी बाय f इक्वल उत्तर किती येतं, इन्फिनिटीच येतं. म्हणून इथं v इन्फिनिटी झालं आणि लॅटरल मॅग्निफिकेशन किती झालं, ते सुद्धा इन्फिनिटी झालं. 3 अटी शिकल्या आपण. पहिला काय शिकली, u हा कसा आहे, u हा कसा आहे, इन्फिनिटी आहे, तेव्हा v कसा होता, v कसा होता, f होता. v कसा होता, f होता. मग तिथं m किती आली, पूर्ण लॅटरल मॅग्निफिकेशन किती आला, 0 झालं. इथं u कसा होता, 2 फोकल लेंथ पेक्षा मोठा होता, तेव्हा v कसा आहे, 1 फोकल लेंथ पेक्षा मोठा आणि 2 फोकल लेंथ पेक्षा छोटा होता. आणि अशा परिस्थितीमध्ये m काय झालं, m हा लहान झाला, m हा काय झाला, लहान झाला, m काय झाला, लहान झाला. ओके, 1 पेक्षा लहान झाला. त्याच्यानंतर आता दुसरी अट कोणती आहे, u किती आहे, u f आहे, u किती आहे, f आहे, तेव्हा v किती झाला, इन्फिनिटी झाला. f किती झालेला आहे, इन्फिनिटी झाला. हे झाले तुमचे 3 कंडिशन तुमचे झालेले आहेत. झाले तुमचे ह्या 3 कंडिशन झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचे पाहायचं आहे. आता इन्फिनिटी झाला, हा u 2 पेक्षा मोठा होता, u होता. आता u कसा आहे, f पेक्षा लहान आहे. u कसा आहे, f पेक्षा लहान आहे. तेव्हा काय झालं, तेव्हा इथे तुम्हाला काय करायचं आहे, मॅग्निट्यूड ऑफ, म्हणजे काय, मॉड ऑफ v. मॉड ऑफ v कसा आहे, मोठा असतो कोणापेक्षा, मॉड ऑफ u पेक्षा. मॉडचा अर्थ काय होतो, एखादी संख्या जर मायनस मध्ये असेल, एखादी संख्या कशी असेल, मायनस मध्ये असेल, त्याला आपण काय करतो, मॉड होतो, आपण काय करतो रे, मॉड घेतो. आणि अशा परिस्थितीमध्ये हे पण मायनस, हे पण मायनस प्लस करण्यासाठी दोघाला पण काय घ्या, मॉड घ्या. बरोबर आहे की नाही. v काय झाला, मोठा झाला कोणापेक्षा, u पेक्षा. जेव्हा u हा लहान आहे f पेक्षा, तेव्हा v मॉड v हा मोठा आहे कोणापेक्षा, मॉड u पेक्षा. m बरोबर फॉर्म्युला काय आहे, v बाय. जेव्हा हा मोठा असेल तर अर्थातच वरची संख्या मोठी असेल आणि हा छोटा असेल तर अर्थातच संख्या किती येणार आहे, m हा मोठा होतो कोणापेक्षा,
1 पेक्षा m हा मोठा होता कोणापेक्षा 1 पेक्षा. हे कोणती चौथी अट झाली. आणि पाचवी अट अशी आहे u हा m पेक्षा मोठा आहे आणि u हा 2m पेक्षा लहान असेल तेव्हा इथे सुद्धा काय आहे स्टुडंट्स v हा मोठा कोणापेक्षा 2m पेक्षा आणि इथे सुद्धा काय असतो m हा मोठा कोणापेक्षा 1 पेक्षा. तर या दोन प्रकारामध्ये तुम्हाला m मोठा दिसतोय इथे इनफिनिटी दिसतोय इथे लहान आहे इथे 0 आहे. हे तुमच्या 5 पोझिशन आहेत. लक्ष देऊन तुम्ही जर हे अभ्यास केला तर ही पाचही पोझिशन तुमच्या लक्षात येतात. इकडे u बरोबर इन्फिनिटी v बरोबर m आणि m बरोबर 0. u किती आहे मोठा आहे कोणापेक्षा 2m पेक्षा तेव्हा v किती असतो 1 पेक्षा मोठा असतो 2m पेक्षा लहान असतो आणि इथं m कसा आहे लहान आहे कोणापेक्षा 1 पेक्षा. u बरोबर f असेल तर v इन्फिनिटी m सुद्धा इन्फिनिटी. u हा लहान आहे कोणापेक्षा 1 पेक्षा मॉड v हा मोठा आहे मॉड u पेक्षा आणि इथे m मोठा आहे. u हा 1 पेक्षा मोठा आणि 2m पेक्षा लहान असेल तर v हा मोठा आहे कोणापेक्षा 2m पेक्षा आणि m हा मोठा आहे कोणापेक्षा 1 पेक्षा. अशा पद्धतीने तुम्हाला 5 पोझिशन सांगितलं तुम्हाला मी. कोणाच्या लॅटरल मॅग्निफिकेशन हे डिफरंट राहतं डिफरंट पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट साठी. ओके लक्ष देऊन हे टेबल लर्न करा लक्षात येऊन सर्व गोष्टी. ओके हे काढले. At which position of the object do spherical mirror produces a diminished image आणि magnified image असे दोन प्रकारचे तुम्हाला इथं काय आहे पॉइंट आहे. डिमिनिश केव्हा असते आणि मॅग्निफाइड डिमिनिश अर्थ आहे कमी होणे मॅग्निफाइडचा अर्थ आहे मोठी होणे. मोठी इमेज आणि छोटी इमेज. ही छोटी केव्हा होते आणि मोठी केव्हा होते हे आपल्याला शिकायचं आहे. आता लक्षात घ्या आपल्याकडे स्टुडंट्स दोन प्रकारचे मिरर आहेत. एक कोणता आहे कॉन्व्हेक्स आहे आणि एक कोणता आहे कॉन्केव्ह आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ मिरर. दोन प्रकारचे मिरर आहेत. एक आहे कॉन्व्हेक्स मिरर एक आहे कॉन्केव्ह मिरर. पहिला मुद्दा असा आहे कॉन्व्हेक्स मिरर मध्ये सर्वच्या सर्व पोझिशन मध्ये इमेज ही कशी असते डिमिनिश्ड असते. हे मुद्दा लक्षात ठेवा. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये ऑल पोझिशन्स ऑफ द ऑब्जेक्ट इमेज इज डिमिनिश्ड. हे पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे स्टुडंट्स की कॉन्केव्ह मिरर मध्ये 4 पोझिशन पडल्या. कोणत्या 4 पोझिशन. पहिली पोझिशन कोणती आहे जेव्हा हे बघा लक्षात घ्या कॉन्केव्ह मिरर प्रोड्यूस डिमिनिश्ड इमेजेस केव्हा नाही ह्या दोन प्रकारामध्ये म्हणजे पहिला प्रकार कोणता आहे बियॉन्ड रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचरच्या बियॉन्ड म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी असेल म्हणजे 2f म्हणजे कोण आहे 2f म्हणजे कोण आहे रेडियस ऑफ कर्वेचर आहे. रेडियस ऑफ कर्वेचर पेक्षा सुद्धा ऑब्जेक्टची पोझिशन कशी असेल जास्त असेल तेव्हा मात्र कॉन्केव्ह मिरर मध्ये सुद्धा इमेज कशी असते डिमिनिश असते आहे का नाही. आणि ही झाली पहिली. दुसरा गोष्ट आहे रे u कसा असला पाहिजे इन्फिनिटी असला पाहिजे. इन्फिनिटी म्हणजे एकतर रेडियस ऑफ कर्वेचरच्या जास्त बियॉन्ड म्हणजे जास्त तेव्हा डिमिनिश असते. आणि नंबर दुसरा u हा कसा असला पाहिजे इन्फिनिटी म्हणजे ऑब्जेक्टची पोझिशन कशी असली पाहिजे इन्फिनिटी असली पाहिजे तेव्हा सुद्धा कॉन्केव्ह मिरर मध्ये इमेज कशी असते डिमिनिश असते. आता दोन प्रकारामध्ये कॉन्केव्ह मिरर मध्ये मॅग्निफाइडचा अर्थ आहे लक्षात घ्या पोरांनो. मॅग्निफाइड कोणाला म्हणायचं जेव्हा लॅटरल मॅग्निफिकेशन हे 1 पेक्षा मोठं येतं त्यालाच म्हणायचं मॅग्निफाइड. मॅग्निफाइड म्हणजे मोठी इमेज. मला दोन प्रकार आपण पाहिलं टेबलामध्ये काय होतं दोन प्रकारामध्ये काय झालं ते मोठी आहे. एका प्रकारामध्ये 0 येतं 2 लहान आहेत दोन कसे आहेत रे लहान आहेत आणि
आणि दोन कसे आहेत रे मोठे आहेत. म्हणजे मोठे जे ज्या ठिकाणी m हा 1 पेक्षा मोठा आहे त्याच कंडिशनला काय होतं मॅग्निफाईड इमेज तुम्हाला भेटते. आता मॅग्निफाईड इमेज भेटण्यासाठी आपण हे देतो दिलेले काय दिलेले आहे हे बघा. इथे f आहे इथे किती आहे 2f आहे. याचा अर्थ काय झाला u कुठं असला पाहिजे f म्हणजे फोकल लेंथ आणि हे म्हणजे काय रे रेडियस ऑफ कर्वेचर आहे. हे काय रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे u हा 1 फोकल लेंथ पेक्षा जास्त आणि 2 फोकल लेंथ पेक्षा कमी. मग ह्याला शब्दप्रयोग कसा आहे बघा. ह्याला शब्दप्रयोग कसा आहे बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचर या दोघांच्या मध्ये जर u असेल तेव्हा त्यांची जी इमेज प्राप्त होते ती कशी असते मॅग्निफाईड असते. कोणाकोणामध्ये सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस म्हणजेच 1 फोकल लेंथ पेक्षा जास्त आणि 2 फोकल लेंथ पेक्षा कमी जेव्हा u असतो तेव्हा m कसा आहे रे 1 पेक्षा मोठा आहे. 1 पेक्षा मोठा आहे म्हणजेच काय आहे मॅग्निफाईड पोझिशन कशी ते इमेज कशी आहे मॅग्निफाईड इमेज आहे. त्यानंतर इतर काय बघा f पेक्षा लहान फोकल लेंथ पेक्षा लहान u कसा आहे फोकल लेंथ पेक्षा लहान आहे म्हणजे त्याला आपण मॉड म्हणतो. मॉड v हा मोठा आहे कोणापेक्षा मॉड u पेक्षा. म्हणजे कोणाकोणामध्ये रे फोकस आणि पोल या दोघांच्या मध्ये जेव्हा ऑब्जेक्ट असेल फोकस आणि पोल या दोघांच्या मध्ये जेव्हा ऑब्जेक्ट असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला मॅग्निफाईड इमेज प्राप्त होते. आता पुन्हा पहा इमेज प्राप्त डिमिनिश केव्हा होते आणि मॅग्निफाईड केव्हा. सरळ शोधा आहे पूर्ण लक्षात घ्या की कॉन्वेक्स मध्ये ऑल पोझिशनला इमेज कशी राहते डिमिनिश्ड राहते. कॉन्केव मध्ये 2 पोझिशनला डिमिनिश राहते आणि 2 पोझिशनला कशी राहते मॅग्निफाईड राहते. मॅग्निफाईड म्हणजे मोठी डिमिनिश म्हणजे छोटी. आता 2 छोट्या कोणत्या डिमिनिश कुठं आहे. पहिला काय म्हणते का तुमचं जो पोझिशन आहे तो कशी पाहिजे रे बियॉन्ड द रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे 2f पेक्षा u जास्त असेल तेव्हा डिमिनिश असते. आणि नंबर 2 1 u कसा पाहिजे इन्फिनिटी पाहिजे तेव्हा सुद्धा कसा असतो तो डिमिनिश असतो. आणि 2 प्रकार कोणते पहिलं ऍड इन्फिनिटी म्हणले आहे. 2 प्रकार कोणते रे मॅग्निफाईड पोझिशन कोणते जेव्हा तुमचा ऑब्जेक्टची पोझिशन कशी असेल हे तिथं असेल बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस मध्ये असेल तेव्हा मात्र कशी असते मॅग्निफाईड इमेज असते. आणि फोकस आणि पोल याच्यामध्ये सुद्धा जरी तुमचा ऑब्जेक्ट असेल तेव्हा सुद्धा काय असतं रे मॅग्निफाईड इमेज कशी असते मॅग्निफाईड असते म्हणजे मोठी असते. ओके अतिशय सोपा भाग आहे फक्त लक्ष त्याला नीट केलं पाहिजे. ओके कॉन्वेक्स मध्ये सर्व डिग्री झाले फक्त कॉन्केव मध्ये मात्र 2 असे आणि 2 असे लक्षात